काय धाराशिवमध्ये कुणाची हवा आहे? ओमराजेची हवा आहे. ओमराजेला आमचा सपोर्ट. हवा तर कोणाचीच ना, हवा फक्त शेतकऱ्याची आरक्षणाची. धाराशिवमध्ये हवा मराठीची. विद्यमान खासदार ओमराजे काय विकास कामं केलीत का विकास धाराशिवमध्ये? कामं आहेत ती, विकास कामं भरपूर केलेली आहेत आणि सर्वसामान्याची कामं म्हणजे कुणी पण फोन केला तर लगेच उचलतात फोन. आता निमेराजच्याला फोन लावा तुम्ही, दादा फोन उचलतात. नाही उचलला तर लगेच सकाळी महागारी करते. मेडिकल कॉलेज आणलं, पुन्हा उजनीचं पाणी आणलं धाराशिवला. फोन उचलते, पाठबीक लावा, संध्याकाळी लावा, कधी बी लावा. नरेंद्र मोदीच कसं आहे, 3-4 कामं चांगली केली. 370 केलंय, राम मंदिर केलंय. नमस्कार, तुमचं स्वागत आहे DRV न्यूज मराठीमध्ये. मी गुणवंत दांगट. देशामध्ये लोकसभा निवडणुकांचं वारं वाहत आहे. मुंबईसह धाराशिवसह देशामध्ये निवडणुकांच्या तयारी प्रचार मोठ्या जोरात चालू आहे. मी आज धाराशिव लोकसभा मतदारसंघात आलो आहे. आपण बघू शकता इथे काही लोक आहेत. धाराशिवमधील जनता नेमकं कौल कोणाला देतं, धाराशिवमध्ये नेमकी हवा कोणाची आहे या संदर्भात आपण बोलूया. धाराशिवमध्ये सध्याचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या नेत्या अर्चना पाटील अशी ही लढत आहे. सर, काय धाराशिवमध्ये हवा कोणाची आहे? धाराशिवमध्ये हवा मराठीची. मराठा आरक्षणाच्या विरोधात जाईल, त्याच्या विरोधात मतदान होईल. मराठ्याच्या बाजूने जे कोणी बोलेल किंवा त्याच्या अडीअडचणी सोडवेल. सध्या आरक्षणाची खूप गरज असून त्यासाठी आरक्षण दिलं जात नाही. पण महायुतीनं आरक्षण दिलं आहे ना. पक्ष किंवा राजकारण याविषयी काही देणं घेणं नाही. मराठा आरक्षण याला जी मदत करेल आणि त्याच्या बाजूने जे बोलेल त्याला आम्ही मतदान करू. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मराठवाड्यात खऱ्या प्रमाणात मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही धगधगत आहे. काय धाराशिवमध्ये कुणाची हवा आहे? काय हवा सध्या तर कोणाचीच नाही, हवा तर कोणाचीच ना, हवा फक्त शेतकऱ्याची. या दोन्ही राजकारण्यांनी काय केलं, शेतकऱ्याचा काटा काढायचं काम केलेलं आहे. कोणाचाच फायदा नाही, कोणी किती काही बी केलं तरी. कारण की जमिनी म्हणजे विकासाच्या नावाखाली शेतकऱ्याच्या जमिनी हडप केल्या जात आहेत. म्हणजे कवडे मोलदाराने 5 रुपये स्क्वेअर फूटने दर देऊन वगैरे अशा प्रकारे कवडे मोलदाराने अधिकाऱ्यावर दबाव आणून, स्वतःचा पॉवर वापरून अधिकाऱ्यावर दबाव आणून शेतकऱ्याच्या जमिनी हडप केल्या जात आहेत. त्या जमिनी आहेत फक्त मराठ्यांच्या जमिनी. का ह्याने आरक्षण का बरं देत नाहीत की जमिनी मराठ्याकडे आहेत म्हणून आरक्षण देत नाहीत, म्हणजे ते करून खात आहेत वगैरे असं ही राजकारणी बोलतात. तर मग मराठ्याच्याच जमिनी विकासाच्या नावाखाली हडप करून त्यांना बेघर करण्याचं काम ही राजकारणी करीत आहेत. त्याच्यामुळं ह्यावेळेस मतदान हे कोणालाच नाही. नोटा इतकं नालायक आणि दलिद्री राजकारण आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी घरात फक्त सत्ता आणायची हे करायचं काम चालू आहे यांचं. शेतकऱ्याचा विकास करा, आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहोत. जे भूसंपादन होत होतं रेल्वेचं. इथले विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर आहेत. 5 वर्षात केलंय का विकास काम? केलं ना. म्हणजे आता शेतकऱ्यासाठी त्यांनी एक थोडा लढा उभा केलेला होता. म्हणजे जे केलं ते बोलायला काय हरकत नाही माझ्या मते. मग राणादादांनी बी केलं तर केलंच आणि विद्यमान खासदारांनी जर केलं तर केलंच. आम्ही ह्या धोरणातले माणसं आहोत. का की आम्ही रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष उपाध्यक्षपदी आहोत. त्याच्यामुळं आम्ही जे केलं ते त्याला केलंच म्हणणार आहोत. त्याच्यामुळं खासदार साहेबांनी रेल्वेचा जो वाटाघाटीने ज्या काय महाराष्ट्रात खरेदी झाली, जे महाराष्ट्रात वाटाघाटी पद्धतीने खरेदी होते पण आपल्या धाराशिवमध्ये होत नाही, त्याच्या विरोधात एक लढा उभा केला होता. पण दुर्दैव त्यांचं एवढं की त्यांच्यावरही सरकार नसल्यामुळं त्यांना यश आलेलं नाही. यश आलं नसल्यामुळं त्यांनी तरी बी डबल मोजणी करून कलेक्टरला वगैरे करायला लावून शेतकऱ्यांचा 8-10 लाख, कोणाचा 5 लाख 2 लाख रुपये फायदा करून देण्याचं काम ओमदादाने केले. त्यातून कैलास पाटील हे शेतकऱ्याचं पुत्र म्हणून एक ओळखले जातात. त्याच्यामुळे कैलास पाटील जे आहेत खरंच शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे नेतृत्व आहे. आणि शेतकऱ्यात खरंच इथून मुरी जर मिळाली पाहिजे तर उमेदवारी हे कैलास पाटलांना मिळाली पाहिजे शेतकऱ्याच्या दृष्टीने. BJPला 400 पारचा नारा दिला, काय वाटतं? ते मला घेणं देणं नाही. 400 असो 800 असो, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. 400 दिलं तरी शेतकऱ्याचा फायदा करून द्यायचा असल्यावर 400 आम्ही 800चा पारा करू. डबल त्याने बी केलं तर पण शेतकऱ्याचा फायदाच नाही तर काय दतुल्या घ्यायच्या काय? हे इथं आहे ती ही खासदार आमदार लक्ष देणार ती, म्हणजे BJPची असो अगर कोणती असो, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं. काय शेतकऱ्याचे प्रश्न, स्थानिक प्रश्न, रोजगाराचे प्रश्न तुमच्या मतदारसंघात काय?
काय आहे ते रोजगारी एक रोजगार मिळणे युवकाला युवक जो इथं स्थानिकचा युवक आहे तो इथलं काम रोजगार मिळत नाही म्हणून स्थलांतर होत आहे. तर इथं रोजगार मिळावा म्हणून काय नाही. माझं मत काय आहे की बारामतीत का कोंबडी पण माझं एवढं ह्या खासदार आमदारांना म्हणणं आहे. ही 40 वर्ष जे त्यांनी हे केलं आहे त्यांना माझं एवढं सांगणं आहे का बारामतीत का कोंबडी प्रसिद्ध आहे काय हा. तसं धाराशिवमध्ये शेळी प्रसिद्ध आहे. शेळी शेतकऱ्यांना उद्योग म्हणून वाढवण्यासाठी ह्यांनी प्रोत्साहित केलं पाहिजे. तसं ह्यांनी कुणीच काही केलेलं नाही. फक्त स्वतःचं बँके भरायचं काम करते ती 40 वर्ष झालं 50 वर्ष झालं एकानंही केलं नाही. तसं बारामतीत कोंबडी प्रसिद्ध नसताना प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी कोंबडी आणि प्रत्येकाच्या घरा म्हणजे योग्य ही आहे. आणि गाईचा भाव हा 35-40 रुपये भाव होता ती 20 आणि 22 रुपयावर रेट आणून ठेवला दुधाचा. नक्कीच या ठिकाणी बघू शकता येथील जे तरुण आहेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात खूप आक्रमक आहेत. आम्ही कोणाला मतदान करणार तर मराठा समाजाच्या संदर्भामध्ये त्यांनी आपली प्रतिक्रियाही व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर इथे काही या ठिकाणी नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. धाराशिव लोकसभा मतदार संघामध्ये ओमराजे निंबाळकर वर्सेस अर्चना पाटील अशी ही लढत आहे. ओमराजे निंबाळकर हे येथील विद्यमान खासदार आहेत. त्याचबरोबर आणि खऱ्या अर्थानं हा जर धाराशिव हा धाराशिव हा खऱ्या अर्थानं काँग्रेसचा गड होता. परंतु गेल्या काही वर्षामध्ये काँग्रेसनंतर शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांनी खऱ्या अर्थानं इथं आलटून पालटून अशी सत्ता काबीज केलेली आहे. सर काय वाटतं धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं कुणाची हवा आहे काय वाटतं याविषयी? जरांगे पाटलाचा आम्ही फॅन आहे मराठा आरक्षणासाठी. जरांगे पाटील जे सांगतील ते करले तर त्यांनी सांगितलं की ज्यांनी विरोध केला त्याला पाडा. त्यामुळं आम्ही ती करणार. बरं ओमराजे निंबाळकर विद्यमान खासदार आहेत. ते त्यांच्या विकास आरक्षणाला ज्याने विरोध केला त्याला पाडणार आम्ही बस एवढंच. मतदान गोपनीय सांगायचं नसतं ते. अच्छा धाराशिवमध्ये नेमकी हवा कोणाची आहे? हवा धाराशिवमध्ये आरक्षणाला ज्यांनी विरोध केला आहे त्यांनी मतदान मिळणार नाही. मराठा आरक्षणाला त्यांच्या विरोधात हवा आहे. मराठा आरक्षणाचा एक मुद्दा आपण थोडक्यात बाजूला ठेवू पण बाकीची विकास कामं असतील काय त्यांचा झालेला विकास म्हणजे पुढाऱ्याचा झालेला आहे. सामान्याचा काहीच नाही. 5-10 हजाराचं सोयाबीन 4 हजारावर आणून बसविले. आयात करते ती माल म्हणजे त्यांनी शहरं फक्त जपायची ती खेड्यातली माणसं मारायची ती. विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर आणि राणा पाटील यांच्या दोघांच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? आता काय मी आरक्षणाचा पाठीराख आहे त्याच्यामुळं दोघांचंही काय बोलू शकत नाही मी. मग मतदान करणार की? मतदान करायचं की. बरं हां मतदान आवर्जून करायचं आहे. ज्याने आरक्षणाला विरोध केला आहे त्यांच्या विरोधात मतदान करायचं आहे. काय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या संदर्भात एक शेतकरी म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? काय ते कळत ती मोठी माणसं शेतकऱ्याला काय कळायला लागलं त्याच्यामुळे त्रास होईल. नाही पण तुम्ही आता मतदार राजा ना तुमच्या हातामध्ये तेवढी ताकद आहे की सत्तेला तुम्ही परिवर्तन करण्याची क्षमता तुमच्या हातात आहे. काय होईल परिवर्तन होईल वाटतंय. म्हणजे आता पुढचं काय होतंय 140 कोटी जनता आहे त्याच्यात निवडायचं आहे. बरोबर. काही तरुण आहेत काय धाराशिवमध्ये कुणाची हवा आहे? ओमराजेचीच हवा आहे धाराशिवमध्ये. बरं काय विरोधकाकडनं असं म्हणणं आहे ना गेली 5 कामं आम्हाला सांगा गेली 5 वर्षात तुम्ही काय दिवे लावलेत अशा प्रकारचा आरोप तुम्ही 40 वर्षात तुम्ही काय कामं केलेली? 40 वर्ष सत्ता तुमच्याकडेच होती ना. तुम्ही काय कामं केली ती? कार्यकर्ते फक्त जगविलेत तुम्ही तुमचं दुसरं काय केलं तुम्ही म्हणून? आणि आता जरांगे पाटलाचं एवढं मोठं हे झालं मराठा आरक्षणाचा मुद्दा होता. आता हे आमचा चालू आमदार हे राणा पाटील ह्यांनी विरोधात बाईट दिली ना. फडणवीसला एवढं बोलले म्हणजे ह्यांनी एवढा काय रागायची गरज आहे. मग त्याच्यामुळं आता मराठा समाज ठरवेल काय करायची ती. बरोबर. विरोधात बाईट दिली ही गोष्ट विरोधात बाईट तर देऊ नये ना. मग आपल्याला काय करणं होत नाही तर विरोधात तर बाईट देऊ नये. दुसरं काय बोलू तर नाही. विरोधात बोलायची गरज नव्हती ना त्यांनी. मग विरोधात बोलले म्हणजे हे उघड दिसतंय ना ही मराठा आरक्षणाला ह्यांचा विरोध आहे कारण ह्यांनी दुसरी मतं मिळत नाही ती. अच्छा म्हणजे राणा पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात असेल एक विरोधात बाईट दिला म्हणून तुम्ही नाराज आहात? हां विरोधात नाही दिली म्हणून आम्ही नाराज आहोत. पण त्यानंतर ज्यावेळेस मराठा आंदोलक मुंबईकडे गेले त्यांच्या नेरूळमध्ये हॉस्पिटलमध्ये अनेक मराठा मोर्चेचे सर्व पदाधिकारी होतात तेथे त्यांनी सोय केलेली आहे. तर या मुद्द्याकडे कसं?
काय तसली सोय आता वगैरे रस्त्याने कोण पण सोय चालू आहे, कुठल्या पण नेत्याची सोय करते ती, कोण पण करते ती. मग इकडे विरोधात बोलायचं आणि इकडे सोय करतो आणि हे करतो तसलं त्याला काय अर्थ आहे? उघड उघड विरोधात बोलायचं इथं. मग आता फडणवीस आता आपण म्हणजे कसं आपण आपल्या भाषेत बोलावं तर ती बोललेलं लागतंय. ही चुकीचं आहे नाही. इतके दिवस सगळं मराठा समाजाच्या जीवावर म्हणजे एवढं कार्यकर्ते सगळं मोठं ह्यांनी झाले ह्यांचं आणि विरोधात बोलायचं म्हणजे ही चुकीचं आहे. मराठा समाज दाखवून दिली ह्यांनी मतातून. अच्छा. विद्यमान खासदार ओमराजे काय विकास कामं केलीत का धाराशिवमध्ये? कामं आहेत ती, विकास कामं भरपूर केलेली आहेत. भरपूर म्हणजे नेमकी कुठली काय? आता भरपूर म्हणजे विकास कामाचं कुठली ते सांगा. आणि दुसरी धाराशिव जिल्ह्याला 40 वर्षात ह्यांचं मंत्री असून ह्यांच्या घरात सगळे पद असून ह्यांनी कवा जमलं नाही. ह्यांच्या नावावर करायचं बघितलं ह्यांनी. दादानी आणलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणलं दादानी. अजून भरपूर कामं केली ती. डीपीची कामं केली ती. सगळं इलेक्ट्रिशियनची कामं भरपूर झाली ती. रस्ते झालेत. निधी दिलेत भरपूर गावात. आता कसं आहे कोरोनासारख्या ह्याच्यात निधीचं वरून बंद होते तर ते तरी एकदम 5 वर्षात म्हणजे काय कुठून देणार आहेत? त्यांनाच निधी बंद होता. कामं भरपूर केली आहेत त्यांनी. आणि सर्वसामान्याची कामं म्हणजे कुणी पण फोन केला तर लगेच उचलतात फोन. हा ते फोनमुळंच कसं आहे की वातावरण कसं आहे की खासदाराचं काम हे फोन करणं नाही असं विरोधकाचा आता आरोप फोन आहे. करणं नाही म्हणजे मग आम्ही जर सर्वसामान्य जनतेला कुणाला फोन करायचा? हां आता ह्यांच्यापर्यंत जायचं म्हणल्यावर खाली 10 कार्यकर्ते त्यांनी आधी भेटावं लागते, त्यांचं सगळं हे करावं लागते आणि परत मग ह्यांची कवा भेट व्हायची काय नाही. आता निमेराजच्याला फोन लावा तुम्ही, दादा फोन उचलतात. नाही उचलला तर लगेच सकाळी महागारी करतात. काय काम होतं बाबा? फोनच निवडून आणणार आहे दादाला. ओमराजे निंबाळकर, अर्चना पाटील यांच्या फॉर्म भरले, दोघांचंही शक्ती प्रदर्शन झालं. काय वाटतं? दादाची हवा आहे. आता कसं आहे आता राज ठाकरेच्या बी एवढ्या मोठ्या मोठ्या सभा होते त्याला बी लोक भरपूर येतात पण ती मतदानात त्याचं रूपांतर होत नाही ना. असल्या किती बी लोक आणली काय बी आणली तरी काय ती हे झालं पाहिजे ना. तसं दादासाठी सगळी मनातून आलेली लोक होती. कोण पैसे देऊन आलेले नाही कोण. अच्छा. माझा शेवटचा प्रश्न, राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांच्या संदर्भात काय वाटतं? राहुल गांधी. कारण मोदींनी सगळे आश्वासनं दिलेली सगळी फेल ठरलेली आहेत. काय झालं? नोटाबंदी केली त्यांनी, एवढं हे केलं. काय नोटाबंदीचा फायदा कुणाला झाला? सर्वसामान्य लोकांना काय फायदा आहे त्याचा? आणि काय रिझर्व्ह बँकेने जेवढ्या नोटा तयार केलेल्या त्याच्यात तर काय 99.99 आले त्याच ना. त्याच्यात काय म्हणजे हे झाले का? 1% ब्लॅक मनी. तुम्ही म्हणला ब्लॅक मनी कुठं आहे ब्लॅक मनी? जेवढ्या सगळ्या नोटा तयार केल्या तेवढ्या तर आल्यात बँकेत जमा झाले त्या. शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत? शेतकऱ्याचे भरपूर प्रश्न आहेत. शेतकऱ्यासाठी काय मोदी सरकार चांगलं नाही शेतकऱ्यासाठी. यावेळेस राहुल गांधी. धाराशिवमध्ये काय कुणाची हवा आहे? ओमराजे. कसं काय? मग काय कामं काय केली? विकास केला का? मग विकास नाही तर काय आजपर्यंत कोणी केला आहे? कोणीच केलेला नाही ना. काय केला विकास ते तर सांगा की. मेडिकल कॉलेज आणलं, पुन्हा उजनीचं पाणी आणलं धाराशिवला. फोन उचलते, पाष्ट बी लावा, संध्याकाळी लावा, कधी बी लावा. फोन उचलून कामं होतात काय? मग आणि काय असते आमच्यासारख्याचं काय काम असतं खासदारकडे? बँकेत कुठं लोन देना, कुठं पोलिसांनी गाडी अडवली. सर्वसाधारण माणसाची काय असते ती, दवाखान्याची कामं असते ती, कोणाचं काय असतंय होती ती ना. एका मिनिटात 5 मिनिटात एका फोनवर होतंय का नाही काम? होतं का नाही सांगा की? कुठं तुम्ही दवाखान्यात अडचण आली काय आली, फोन केला की एका मिनिटात काम होतं की. मग काय पाहिजे तुम्हाला आम्हाला अजून? विरोधकाचं असं म्हणणं आहे की खासदाराचं काय फक्त फोन उचलच काम असतंय का? मग होय ना. मग फोन खासदार फोन वापरत नाही, ती फोन वापरत नाही ती का? ती उचलते ती कुणाचा? मग खासदार उचलते तर मग त्याचं भांडवल करायची काय गरजच नाही ना. काय 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 प्रश्न शेतकऱ्याचे काय प्रश्न आहे? रोजगाराचे काय प्रश्न आहेत सध्या मतदारसंघात? रोजगार तर नाही. शेतकरी देशोधडीला लावला यांनी. कांद्याचं आयात केलं, कांद्याचं मार्केट घालवलं. सोयाबीनला 3 आणि 4 हजार भाव. काय सांगा की? खताचा भाव मरणाचं 2 आणि 2.5 हजाराला पोतं. 400 पारचा नारा भाजप देते. काय नाही बघा, 4 सुद्धा येऊन लागते ती खऱ्यानं तुम्हाला सांगतो त्यांची. हां आली तर मग पुन्हा अजून मग आता काय ते सोसायचं मग काय असतंय पुन्हा? आता इलाजच नाही त्याला दुसरा काय आहे का? काय इलाज? काय तुमचा व्यवसाय? आम्ही काय नाही शेतकरी जाऊ. काय भाव सध्या सोयाबीनला? सोयाबीनला 4,000 का 3,500 रुपये भाव आहे. परवडतं की एकरी? काय परवडते सांगा की तुम्ही? पेरणीचा खर्च, बियाचे पैसे, खताचा GST व्हॅट सगळं लावलेलं आहे.
खताचं 2,000-2,500 रुपयाला पोतं आहे. महागाई वाढवली. महागाई वाढवली, पेट्रोलचं भाव वाढलं, गॅस सिलेंडर वाढला. किती होता 2009ला, किती होता गॅस 14च्या आधी? 400-450 रुपयाला, 300-350, 400च्या मध्येच होता. आता कुठं आहे 1200-1300. मग कुठलं पैसे आणायचं लोकांनी सांगा तुम्ही. मग आता फायनल ओमराजेला मतदान करणार आम्ही, मशालीला. काय वाटतं हे सगळे आता फोडाफोडीचं राजकारण झालंय सगळं? ती तर चुतडा झाला आहे सगळा. सकाळपर्यंत कार्यकर्त्याला माहीत नसतं आपला नेता कुठं आहे ती. झोपेतून उठल्यावर माहीत होतं की इकडे गेलाय तिकडे गेलाय म्हणून. बरं निष्ठावंत आहे खासदार, काय हल्लायला नाही कुठं. अच्छा. पक्षाशी निष्ठावंत आहे, जनतेशी आहे. काय वाटतं तुम्हाला? 29-35 वर्ष झालं, एक 40 वर्ष एक अंदाज धाराशिव जिल्ह्याचा विकास अद्याप झालेला नाही आहे. मागास म्हणून याची गणना होती. मग असंच आहे की मग कोण याला जबाबदार कोण आहे? ही राजकारणी. दुसरं कोण आहे मग? काय हवा काय धाराशिवमध्ये, धाराशिव मतदारसंघामध्ये हवा कोणाची? आरक्षणाचे. मराठा आरक्षण जे मराठा जिकडे वळेल तोच खासदार होणार. मराठा समाजाला तर आरक्षण महायुती आघाडी तर दिले ना. पहिले दिलं ते शरद पवारने दिलं तर सगळ्यांनी दिलं तर आरक्षण टिकलंच नाही ना कोर्टात. ह्यांचं तरी कुठून टिकणार आहे कोर्टात? मग काय वाटतं फसवलं? हां फसवलं, सगळ्यांनीच फसवलं. हेच नाही सगळेच पक्षांनी फसवलं. मग आता मराठा समाजाचा जरांगे पाटील यांनी उमेदवार दिलेला नाही आहे. मग शेवटी पर्याय तुमच्याकडे काय? शेवट जेव्हा सांगतील तेव्हाच पर्याय. ते बोलले पाडा उमेदवार पाडायचं. पाडा म्हणून सांगितलं. हां पाडायचं. काय देशाच्या सगळे पंतप्रधान मोदी असतील, राहुल गांधी असतील, यांच्या संदर्भात तुम्हा नागरिकांना काय वाटतं? काय त्यांचे म्हणजे आता विरोधकच नीट नसल्यामुळे त्यांनाच मतदान टाकले ना सगळे. विरोधक जर चांगला असला असता बरं, विरोधक बी ह्या पक्षात म्हणजे BJPवाले विरोधकच ठेवण्यात गेले. आज ह्या पक्षात असला तर दुसऱ्या दिवशी BJPतच यायला लागला. त्यामुळे विरोधकच नीट राहिना गेला ना. पटलं का तुम्हाला हे सगळं राजकारण सध्याचं फोडाफोडीचं चालू आहे राज्यामध्ये, देशामध्ये? नाही ना, काय म्हणणं आहे त्या संदर्भात? फोडाफोडी न व्हायला पाहिजे. जे निष्ठावंत आहेत ते त्यांना उमेदवारी मिळायला पाहिजे. जे कट्टर पहिल्यापासून BJPचे ते आता माझ्या आयुष्यापर्यंत मी पहिल्यापासून सेना BJPलाच मतदान टाकलेलं आहे आत्तापर्यंत. बरं. पण काय कट्टर कार्यकर्त्याला काय मिळते? जे कट्टर नेते जे असते त्यांना काहीच नाही ना. जे बाहेरून येते त्यांनाच उमेदवारी. झालाय का उस्मानाबादचा विकास झालाय का? नाही की. बरं, ओमराजे निंबाळकरांनी 5 वर्षात काही विकास केलाय का? थोडाफार केला आहे. अच्छा. थोडा काय प्रश्न आहेत काय इथले जनतेचे? प्रश्न म्हणजे काय शेतकरी, आता मी शेतकरी आहे, माझ्या शेतीचेच प्रश्न राहणार माझ्याकडे. शेतीला माल येणे एवढंच फक्त आमचे प्रश्न राहणार. भाव वगैरे वाढले सोयाबीन? नाही ना. आज 2 वर्षात सोयाबीन मी आत्तामध्ये ऐकले 4,600. कोण याला जबाबदार? सगळे जे महागाई असेल हे सगळं सरकारच जबाबदार ना. जे कोणचं बी असेल, काँग्रेस असेल पहिले, आत्ताचे बी BJPचे, तेच जबाबदार ना. त्यांना त्यांच्याच हातात राहणार. आता आमचा शेतकरी जर माल यायला लागला त्यावेळेस भाव चांगले आले की आयात करतात, मग ती शेतकऱ्याचं नुकसान होणार ना ते. मग अशा परिस्थितीत BJPने जर 400 पारचा नारा दिला, काय वाटतं? 400 पार काय नाही, पण सत्ता त्यांचीच येणार. 400 पार काय जायचे नाही ते, पण बहुमतात येणार. धाराशिवमध्ये काय होईल? धाराशिवमध्ये आरक्षण. ठीक आहे. काय सांगताय धाराशिवमध्ये कोणाची हवा आहे? लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे, लोकसभा निवडणूक लागलेली आहे, काय वाटतं? कसं आहे माहिती आहे का, स्वतः आम्ही मराठ्यासाठी 1 महिना उपोषण केलेलं आम्ही. त्याच्या योगानं ह्या महाराष्ट्रात कमीत कमी देवेंद्र फडणवीसनं आरक्षण आम्हाला देतो म्हणले होते. अगर काँग्रेस, राष्ट्रवादी, इतर पक्षवाली ह्यांनी 40 वर्ष काहीच दिलं नाही. शरद पवारनं तर मराठ्याला कधीच काही मेळ लागू दिलं नाही. शरद पवारचं राजकारण कोणावर चालतं? मराठ्यावर. आमदार मराठ्याचा, खासदार मराठ्याचा. पण आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला शरद पवार साहेबांनी काहीच दिलं नाही. महाराष्ट्राचं नेतृत्व कोण करीत होतं आजपासून? शरद पवार साहेब.
मग आम्ही आज उपोषणाला 1 महिना बसला. साधं शरद पवारनं स्टेटमेंट साथ दिलेलं नाही. आता ही फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. तसं आम्हाला 10% 16% आरक्षण देवेंद्र फडणवीसनं दिलं होतं. मग त्यात सत्ता परिवर्तन झाल्यावरती 16% आरक्षण गेलं. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनीच घालविलं. आमचा विरोध आहे. आता महायुतीने दिले ना मराठा समाजाला आरक्षण 12% दिलं, पण त्याचं बी अजून स्थगिती चालू आहे. मग आता आम्ही कुणाला धरायचं नेमकं? आम्ही जरंगे पाटलांना जे सांगताल ते धरणार. मग काय सांगितलं जरांगे पाटला? ज्यानं आपल्याला विरोध केला, आता विरोध तर समजेनेच केला, पण त्यात बी भाजप एकनाथ शिंदे ह्यांनी आम्हाला 12% दिले. मग जरंगे साहेबांनी सांगितलं की आता ही 14 तारीख काय 19 तारीख आहे, त्याची आज जर सुनावणी झाली तर ते आदेश देतेले तुम्ही ह्यांना मतदान करा, आम्ही करणार. धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना राणा जगजितसिंह पाटील अशी लढत आहे. काय वाटतं या दोघांच्या संदर्भात? आता या दोघात जसं मला मतदान आलंय तसं मी भाजप शिवसेनेचा कट्टर माणूस आहे. पण आता मला एकच पंचायत पडली की आता आपला उमेदवार नाही, आयात उमेदवार आहे, तर मतदान करायचं कुणाला? आम्ही शिवसेना भाजपची माणसं आहोत. तर आता मोदीसाठी आम्हाला 400 पारचा नारा दिलेला आहे, त्यासाठी आम्हाला अर्चनाताईलाच मतदान करावं लागतं. ओमराजे निंबाळकरांनी 5 वर्षात विकास केला का धाराशिवमध्ये? नाही, आमच्या उपल्याचा तर नाही काय केला. समजा 1 दिवस बी आले नाही ते खासदार साहेब. अगर आज तुमच्या गावासाठी कुठली निधी द्यायची, अगर समजा राणादादा बी आले, भाजपचे आमचे आहे ते राणादादा आम्ही म्हणतो, त्यांनी सध्या आम्हाला काय दिलेलं नाही ते येऊन. अगर तुमच्या गावाची काय सुविधा आहे का, कुठलं सभागृह पाहिजे का, कुठली अंगणवाडीची दुरुस्ती आहे का, कुठली जिल्हा परिषदेची दुरुस्ती आहे का, ही दोन्ही बी माणसांनी केलेली नाही ती. म्हणून मी काय म्हणतो, आम्ही भाजप सेनेचे कट्टर आहोत, पण आम्हाला आरक्षण दिलं नाही. ज्यात दिलं आता देवेंद्र फडणवीसनं ती त्या जरंगे पाटलांना सांगितली तारीख, ते आदेश आल्यावर आम्ही मोदी साहेबाच्या ह्याच्यानं पंतप्रधान करण्यासाठी आम्ही भाजप सेना मतदान करू शकतो. जर पाटलांनी सांगितलं आपले आरक्षण देत नाही ती करू नका, तरी बी आम्ही निर्णय बदलू शकतो. काल रॅली झाली महायुतीची, गेलता का? हो गेलतो. काय वाटतं एवढी गर्दी वगैरे बघून? काय आता गर्दी तर आता जनतेच्या मनातलं काय सांगू. माझ्या मतानं अर्चनाताई कमीत कमी 70 ते 80 हजार निवडून येत आल्या. आम्हाला 400चा पार करायचा. काय वाटतं राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी? नाही, नरेंद्र मोदीच कसं आहे, 3-4 कामं चांगली केली. 370 केलं आहे, राम मंदिर केलं आहे, गोरगरिबाला रेशन फुकट आहे. नाही, गोरगरिबाला रेशन फुकट आहे. हा, राम दर मंदिराचा योजना तुम्हाला एक नागरिकांना त्याचा काय फायदा पाहिजे असेल? कशाचा? राम मंदिराच्या संदर्भात तुम्ही बोलताय. हा, राम मंदिराच आहे ना, आमचा देव आहे, आम्ही मानतो. आम्ही अच्छा, हा मानतो आम्ही. राम आमच्या हृदयात राम आहे. 400 पारचा नारा नक्की होणार, नक्की होणार, नक्की होणार. काय तुम्ही म्हणला होता हृदयात राम हाताला काम नाही? बरोबर आहे की. मग मंदिर बांधण्यापेक्षा काम दिलं असतं हाताला, व्यवसाय मोठे मोठे आणले असते, गोरगरिबाची लेकरं तिथं कामाला लागली असती. धाराशिवमध्ये नाही का MIDC? नाही, MIDC आहे वाटतं तुमच्या जवळ काही? आमची MIDC निरोळला आहे. सगळी काळजी नेलं इथलं, हे सगळं निरोळला नेलं. 40 वर्षात काय विकास केला नाही, काय नाही. बायको एका पक्षात, नवरा एका पक्षात. हां, काय वाटतं हवा कोणाची आहे किंवा मत हे परिवर्तन होईल काय? हवा ओमप्रकाश राजे निंबाळकरचीच आहे. निश्चितपणे ओमप्रकाश राजे निंबाळकर 2 लाख मतांनी निवडून येतील. काय कामं केलीत 5 वर्षात ओमराजे निंबाळकरांनी? काय विकास झालाय का मतदार? विकास झाला आहे. नॅशनल हायवे असेल, रेल्वेचा आहे, पाणी चालू आहे. आणि करोनासारख्या संकटात सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलेला माणूस आहे ती. हे काय नेरूळ मुंबई हे सोडली नाही, घराच्या बाहेर आले नाही, तिनं काय नाही. ते ओमप्रकाश राजे निंबाळकर सर्वसामान्य जनतेत मिसळून सगळ्याला व्यवस्थित राहून हे झालेलं आहे. देशामध्ये लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. धाराशिवमध्येही आता काही दिवसात मतदान होणार आहे. प्रचार सुरू झालेला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी विरोधक आणि सत्ताधाऱ्यामध्ये सुरू आहेत. धाराशिवमध्ये जनतेचा कौल कोणाला असणार आहे? धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत आहे. एक नागरिक म्हणून, एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं?
ओमराजाला आमचा सपोर्ट. काय 5 वर्षात काय विकास कामं केलेली? विकास कामं केली तीच त्यांनी. ते वैज्ञानिक आपलं वैद्यकीय शासकीय मेडिकल कॉलेज आणलेलं आहे. रेल्वेचं आहे तर काही कामं त्यांच्याकडे करणारा माणूस आहे तो. 2.5 वर्ष आता ही 2-2.5 वर्ष 1.5 वर्ष सत्ता बदलली तेवढं वरलं सरकारने खोक्याच्या ह्याच्यावर फोडाफोडी केलेली आहे. हां काय करायचं त्यांच्याकडे होतं त्याच्यात चालूच आहे काम. पहिल्यापासून तो धडपडणाराच माणूस आहे तो. गोरगरिबाची कामं करणारा माणूस. काय वाटतं BJPनं 400 पारचा नारा दिला आहे? 400 पार होऊ शकत नाही. होऊ शकत नारा आहे त्यांचा. त्यांनी काय बी सांगतील त्यांना काय नारा ओरडत बसणार कशा जीवावर काय सगळं शेतकऱ्याची कड लावली. 2,000 रुपये देऊन हां त्यानं होतं काय? ही सगळं खताचं भाव वाढले तर GST 18%. 1 लाख रुपयाचा खात घेतो आम्ही दरवर्षी. 18,000 हेंडली भरावं लागते अगोदर. हां कशात काय आहे? सोयाबीनचा भाव काय, कापूस काय, कुंकड कसं आहे ती बघा की. हां ही सगळी पक्ष फोडण्याच्याच नादात आहे ती. ह्याचं फोड त्याला फोड, ह्याला कुणालाही फोड, नवरायकीकडं बायकुकीकडं. घरात सुद्धा मिळ लावला नाही कशात. हां घरं फोडाफोडी. मग आता कसं काय करायचं काय नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी. हां तुम्ही म्हणताय ह्यांना 400 पार आहे का नाही? मग तुम्ही फोडून काय करायला? तुम्हाला हायची तर तुम्ही कशाला फोडाफोडी करायला लागला? तुमच्याकडे गॅरंटी आहे का नाही 400 पारची? प्रत्येकाचं पक्ष फुडू करायला लागला काय तुम्ही? त्याचं तुम्हाला बी आहे का नाही? एक तुमचा ती काय आमदार नाही त्याला बी फोडू घ्यायला लागला. हां सांगा की मग. हां ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भात सकारात्मक आहात, परंतु धाराशिवमध्ये 6 विधानसभा क्षेत्र येतात, त्यापैकी 5 महायुतीकडे आहेत. फक्त कैलास काय पाटील नसू द्या, एक असू द्या, दोघं असू द्या, तरी बी बघा तुम्ही काय होते कळत आहे तुम्हाला. येणाऱ्या 4 जूनला बघा तुम्ही. हां त्यावेळेस विकायला वेळेस होतीच की ओमराजेवरती. कोण होते? 1-2 होती कोणतं नाहीतर लाट होती. हां मोदी लाट. आता ह्या वेळेस मोदी लाट नाही. इथं तर ओमराजेच बघा. धाराशिवमध्ये कोणाची लाट आहे? हां ओमराजेचीच. काय आता तर सध्या ओमराजे ज्या प्रकारे प्रचार करतायत किंवा फोनवरनंच त्यांच्या सातत्याने विरोधकांना टीका होते. फोन करणं खासदाराचं काम नाही आहे, विकास कामं करणं खासदाराचं काम आहे. गोरगरिबाचं काम करणारा माणूस लागतोय. प्रत्येकाला काय तुमचा पंप फिंप घ्यायचा नाही, खरेदी करायचं नाही, सगळी गुत्तेदारीचीच कामं करायची नाही. ती कोणाला येणारी कामं वरून येते तीच की सरकारचं असते, ती घेते तीच की त्यांचा निधी आहे ती. हां बोलतोय माणूस आपला वाटतंय प्रत्येकाला. तो घरातला माणूस वाटते प्रत्येकाला. विचारा की कोणाला बी तुम्ही, प्रत्येकाला आपला माणूस वाटते. रस्त्यावर बी काय येणारा बसणारा माणसातला माणूस आहे तो. मध्ये माणूस घालायची गरज नाही. फोन केला की डायरेक्ट बोलतोय करते. फोन काय फोनवरच काम असते तीन. हां कुणी मग तुमच्या गावातल्याच लोकांनी प्रतिक्रिया दिली, आमच्याही गावचा विकास केलेला नाही आहे, खासदारांनी विकास केलेला नाही. बघा रस्त्याच्या संदर्भात. अहो रस्ता ही कुटुंब आलेच की पंचायत समिती कोणती येतेच की बजेट आलेलंच आहे ती की. आमच्या इथं माळावर आंबाबाईचं एक दिले तर 5-7 लाख रुपये त्यांनी दिले तर कैलास पाटलांनी दिले. तर आता आले ती ही चालूच आहे की नवीन आहे ती. तरी ह्याचं काय कामं चालूच आहे ती. कामं सगळीच करतील. कामाचं काय सांग नका. गद्दारी महत्त्वाचं आहे. गद्दारी निष्ठा ह्यानी राजीनामा देऊन दुसरीकडे जायला पाहिजे होतं. स्वतःचा पक्ष काढून काय नाही तर तिकडे तुम्ही जाणाऱ्याला कुणाला काय कमी नाही. कुणाचं हे असलं पटलं नाही ती जाऊ आपली कुंकड का जायना गेले. पण त्यांचा राजीनामा त्यांच्याशी ह्याच्यावर आला का नाही तुम्ही AB फॉर्मवर येतात त्या लोकाला ती गद्दारी करते ती लोक. ती आहे का नाही. पक्षाला काय पक्षांतर बंदी राहिली का? विधेयक आहे का? काय ठेवलं का? मला सांगाय काय आहे का? पक्षाला पक्ष काढणाराला तर किंमत राहिली का त्याला? बघा काय झाली ती. कोणाचं बी काय संविधान राहिलेलं नाही, कुठलं बी कुंकड काय बी कसं बी चालू आहे. ही पटन आहे हो लोकाला. काम करील कमी करील कुणी जास्त करील होईल काय होईल. पण फोडाफोडीने असली गद्दाऱ्या चालू केल्या त्यांनी, ही बरोबर नाही. नक्कीच या ठिकाणी बघू शकता ज्या प्रकारचं राजकारण राज्यामध्ये आणि देशामध्ये चालू आहे, जे फोडाफोडीचं राजकारण आहे ते अनेक ग्रामीण भागातील नागरिकांना पटलेलं नाही आहे. त्यामुळेच सरकारवरती या सर्व नागरिकांचा रोष आहे. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, धाराशिव.